आता आपल्या समोर आहे Volkswagenची ऑल न्यू टायगून 2026 म्हणजे 2026 मधलं फेसलिफ्ट व्हेरियंट. यामधलं एक्सटेरियर चेंजेस आहेत ते आपण नक्की पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल जर फ्रंट मध्ये पाहिलं तुम्हाला जे फ्रंट लुक जे इनन झाले पाहायला भेटतात. स्पोर्टी लुक जे तो नक्कीच फ्रंट मध्ये पाहायला भेटणार. तर हेडलाइट जे ते या ठिकाणी तुम्हाला डिझाईन डिफरंट पाहायला भेटतं. विथ इकडे जर पाहिलं तुम्हाला जे काही या प्रकारे जे एक्स्ट्रा लाईट्स पाहायला भेटतात. त्या कायसाठी खाली जे तुम्हाला फोगलॅम्पची प्लेसमेंट पाहायला भेटत नाही. फोगलॅम्पचं काम जे हे करणार आहे. सोबतच जर पाहिलं DRL ची प्लेसमेंट तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. 2 स्टेप मध्ये DRLs आहेत. हा पार्ट जो ग्रिल वरती आहे हा पार्ट तुम्हाला इंडिकेटर प्लस DRLचं काम करताना पाहायला भेटणार आहे. इल्युमिनेटेड Volkswagenचा लोगो फ्रंट मध्ये आहे. 2 पार्किंग सेन्सर्स आहेत. क्रोम फिनिशिंग जे बंपरवरती नक्कीच पाहायला भेटणार आहे. रेन सेन्सिंग वायपर्स आहेत. साईडून जर पाहिलं तुम्हाला 17 इंचेस डायमंड कट अलॉय व्हील्स पाहायला भेटणार आहेत. डिस्क ब्रेक फ्रंट मध्ये आहेत. रिअर मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ड्रम ब्रेक्स ऑफर केलेले आहेत. बॅक साईडला जर पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला जे चेंजेस नक्कीच पाहायला भेटणार आहेत. यामध्ये सुद्धा कलेक्टेड LED टेल लाईट आहेत. प्लस इकडे सुद्धा इल्युमिनेटेड Volkswagenचा लोगो नक्कीच असणार आहे. 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत. बूट स्पेस जो आहे तो तुम्हाला 385 लिटरचा बूट स्पेस मिळणार आहे. रिअर वायपर्स आहेत. डिफॉगर आहे. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे. इकडे जर पाहिलं तुम्हाला शार्प 90 प्लस इकडे जे सनरूफ नक्की पाहायला मिळणार आहे. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनल कार बाईक एक्सपो मराठीवरती पाहायला भेटेल. धन्यवाद.